जागर विचारांचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. मला अतिशय आनंद होत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि महात्मा फुले यांची द्विशतकीय जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. या माध्यमातून समाजामध्ये बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा जो विचार आहे तो आजही या समाजासाठी तेवढाच महत्वाचा आहे. याचं महत्वाचं कारण आहे की बाबासाहेबांनी जे काही संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण आणि आरक्षण या दोन गोष्टी महत्वाच्या दिलेल्या आहेत. शिक्षण हे महात्मा फुलेंनी च्या विचारातून बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे आणि आरक्षणाची ही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या या विचारातून केलेली आहे. आणि म्हणून आज जो काही समाज, जो काही मागासवर्गीय किंवा पिछडा समाज आहे, त्यांची जी आज जी काही उन्नती झालेली आहे ही फक्त बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून या समाजाला दिलेलं जे काही आरक्षण आणि शिक्षण आहे यामुळे झालेली आहे. आणि म्हणून की या प्रगत झालेल्या मागासवर्गीय समाजाचं काही समाजाप्रती देणं लागतं. आपण ज्या समाजातून आलेलो आहे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे समाजाला आपण जे काही ज्ञान आहे किंवा त्यांची समाज ऋणाची परतफेड आहे आपण या माध्यमातून केली पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबासाहेब फक्त एक थोर समाज सुधारकच नव्हते, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. जसे पाणी क्षेत्र असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, त्याचप्रमाणे RBIची स्थापना असेल, आर्थिक धोरण असेल, असे अनंत बाबासाहेबांचे पैलू आहेत. तुम्हाला माहित असेल की बाबासाहेबांना आरोग्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना जो काही सगळ्यात महत्वाचा म्हणजे लोकसंख्येचा जो उद्रेक होता आणि या संदर्भामध्ये बाबासाहेबांना हे छोट्या कुटुंबाचं एक बिल सादर केलं होतं. आणि म्हणून या माध्यमातून ज्यावेळेस बाबासाहेबांनी हे छोटे कुटुंबाचं बिल किंवा कुटुंब नियोजनाचं बिल सादर केलं त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या बिलाला विरोध झालेला होता. परंतु याही परिस्थितीमध्ये आपण सध्या बघतो आहोत की बाबासाहेबांचा जो काही विचार होता म्हणजे आरोग्याच्या संदर्भामधला किंवा छोट्या कुटुंबाच्या संदर्भामधला किंवा कुटुंब नियोजनाच्या संदर्भामधला तो जर बाबासाहेबांचा विचार त्या काळात जर यशस्वी झाला असता किंवा पारित झाला असता तर आज भारत जो काही लोकसंख्येच्या संदर्भामध्ये उद्रेक झालेला आहे आणि त्या माध्यमातून जे काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे किंवा या माध्यमातून जे काही लोकसंख्येच्या प्रश्न निर्माण झाले आहेत हे प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेले नसते. आणि म्हणून की बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार आजही तेवढेच या समाजासाठी किंवा या देशासाठी आहेत. आणि जर बाबासाहेबांचे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे काही हक्क आणि अधिकार दिले हे जर व्यवस्थित टिकवायचे असेल, या देशामध्ये शांतता सौख्य नांदवायचं असेल तर मला वाटतं की बाबासाहेबांची ही काय जयंतीनिमित्त आपण बाबासाहेब संविधान याचं जागर, बाबासाहेबांच्या विचाराचं जागर आणि संविधानाचं संवर्धन केलं तर निश्चितच हा भारत देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद.